रामकृष्ण हरी बंधूनो, मी ॲडव्होकेट बंडू कासे. बंधूनो, स्वतःला देशाचे ओबीसीचे नेते समजणारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मिनिस्टर छगनरावजी भुजबळ यांनी मनोज जरांगे दादाच्या बाबतीमध्ये आज एक विधान केलं. त्या विधानाचा समाचार घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. बंधूनो, छगनरावजी भुजबळ असं म्हणतात, मनोज जरांगे हा मराठ्यांचा नेता नाही, तो वाळू चोरांचा नेता आहे, दारू विकणाऱ्यांचा नेता आहे. छगनरावजी भुजबळ साहेब, तुम्ही जे काही हे बोललेलं आहे ना, ते आमच्या काळजाला लागलेलं आहे. तुम्ही जे काही बोललाय ना, तुमच्या बाजूला बसलेल्या ड्रायव्हरला जरी तुम्ही विचारलं, बाबा माझ्या मताशी तू सहमत आहे का, तो जर तुम्ही बोललेल्या विधानाशी सहमत असेल ना, मी माझी मिशी कापून ठेवीन. भुजबळ साहेब, तुमची ओळख या महाराष्ट्राला कोणीही सांगायची गरज नाही, तरी पण मला ती सांगावी लागेल. मी सांगतो. आम्हा वकिलांच्या नजरेत तुम्ही आरोपी आहात. महाराष्ट्रातील जनतेच्या नजरेमध्ये आपण तांदूळ चोर आहात. महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा केलेले आपण आरोपी आहात. आणि मराठ्यांच्या नजरेत आपण कोण आहात माहिती आहे? कावळे. कावळे दाणे टाकले की खाण्यासाठी येतात ना, असे कावळे आहेत. हिंदीमध्ये एक शेर आहे, दाना फेकने से कौवे आ जाते हैं, कोयल नहीं, बाज नहीं. ज्यावेळा दाणे टाकतो आपण खाण्यासाठी, त्यावेळा कावळे येतात, कोकिळा किंवा गरुड येत नाही. तुम्हाला कोणीतरी दाणे टाकले, ते खाण्यासाठी तुम्ही येणारे कावळे आहात. मनोज जरांगे दादा म्हणजे गरुड आहे, कोकिळा आहे, कोकिळा, मराठ्यांचा नेता. अरे मनोज जरांगे दादा मराठ्यांचा तर नेता आहेच, पण या महाराष्ट्रातील 18 पगड जातीचा नेता जर कोण असेल छत्रपती शिवरायांच्या नंतर, तर तो म्हणजे फक्त आणि फक्त मनोज जरांगे दादा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत आपण कोण आहात? छगन. आम्ही शाळेमध्ये होतो छोटे छोटे, त्यावेळा आम्ही म्हणायचो, कोणी दलबदलूगिरी केली, कोणी गद्दारी केली, तर आपण म्हणायचं छगनराव छगनराव. आपली ओळख अख्ख्या महाराष्ट्राला आहे, वेगळी ओळख सांगायची गरज नाही. अहो, ज्याला 287 मते मिळाली, तो खोटा टोप घातलेला टकल्या लक्ष्मण हाके सुद्धा तुम्हाला नेता मानत नाही. तुमची यापुढे रवानगी कुठे असेल तुम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त फुलं विकायची, फुलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पटलं तर शेअर करा. रामकृष्ण हरी.